भविष्यात तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश कराल का? ती जर वेळ आली, सर्वसामान्य माणसांमधला भारतीय जिवंत राहण्यासाठी जर पद मिळालं किंवा तिथं जाण्याची संधी मिळाली. नमस्कार. आज आपल्यासोबत चंदन शिवे साहेब आहेत, जे या भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर दंगलकार नितीन चंदन शिवे या नावानं प्रसिद्ध आहेत. नुकतंच ते मुंबई या ठिकाणी शिवसेनेच्या मंचावर त्यांनी भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणाच्या माध्यमातून ते अनेकांच्या जीवनामध्ये केंद्रबिंदू बनलेले आहेत. ते यामुळे की पुरोगामी विचार घेऊन हिंदुत्वाच्या मंचावरती कसे पोहोचले या संदर्भात ते अनेकांच्या विचारामध्ये आहेत. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी यावेळेस गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पुरोगामी विचाराचे असताना तुम्ही शिवसेनेच्या हिंदुत्ववादी व्यासपीठावर पोहोचलात, त्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केलं, तर त्या ठिकाणी जात असताना नेमकी भावना काय होती तुमची? हिंदुत्ववादी व्यासपीठ हा शब्द तुम्ही वापरला, पण हे हिंदुत्व जानव्याच्या आणि शेंडीच्यातून बाहेर आलेलं आहे. म्हणजे हे कट्टर नाही, हे संवाद साधणारे हिंदुत्व आहे. हिंदू हा काही शत्रू नाही आमचा. म्हणजे हा हिंदू हा कुणाचा शत्रू नाही आणि हिंदुत्वही कुणाचा शत्रू नाही. हिंदू हा हिंदू आहे, जो पूर्वीपासून या देशात आहे. प्रत्येक माणूस हिंदूच आहे भारतात. तो एक राजकारणासाठी जी त्यांचा विचार होता त्यातून ते बाहेर पडले आणि ही विचारधारा ते स्वीकारतायत, संवादाची विचारधारा स्वीकारतात. त्यामुळे ते हे आणि त्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या ही प्रेरणा मिळालेली आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंनी मिळाली. नाव सुद्धा प्रबोधनकारांनी दिलंय, हे सुद्धा बाळासाहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये. ज्या त्या काळाची गरज ओळखून ते झालेलं राजकारण असावं, पण संवाद साधणारे हिंदुत्व जर माझी जात न पाहता मला जर बोलावत असेल सन्मानानं, तर मी सुद्धा जास्त आडवेळ न घेता गेलं पाहिजे आणि संवाद साधला पाहिजे. आम्ही संवादच साधत नाही. कट्टरतेनं झुंडी येत आहेत, कट्टरतेनं धर्म उभा आहे चौकात, म्हणजे प्रत्येकाचाच. मी म्हणत नाही की एकच आहे, प्रत्येक जण कट्टरच झालाय. म्हणजे या नव्या पिढीच्या डोक्यात तेच बसलंय की माझा धर्म धोक्यात आहे की काय. हे कुठून आलंय? तर हे राजकारणाच्या स्वार्थातूनच हा विचार आलेला आहे. तर हा विचार जर थांबवायचा असेल आणि प्रत्येकाला मानवतेकडे भारताकडे आणायचं असेल, तर मला एखाद्या राजकीय स्टेजचीच आवश्यकता होती. ती उद्याही राहील, पण सत्तेचा असणारं स्टेज, राजकारणातल्या सत्तेवर असणारं स्टेज सोडून विरोधी पक्ष कुठल्याही विरोधी पक्षाच्या स्टेजवर मी हा विचार मांडू शकतो. आणि मी का जायचं? मी काय गल्ली बोळात आणि गावगाड्यावर चौकातच कविता म्हणत फिरायचं? मग मी ते संकुचित होऊन जाईल. माझी कविता भारताची आहे असं मला वाटतं, या भारतीयाची आहे. ही काय माझ्या एका जातीची कविता नाही, ही आंबेडकरवादी कविता आहे, फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगणारी कविता आहे. मग ही एकाच चौकटीत का अडकवून ठेवू? म्हणजे मी कट्टरतेच्या विरोधात बोलायचं, मी सर्व धर्म समभाव म्हणून हट्ट करायचा, पण माझा संवाद फक्त माझ्याच माणसाशी ठेवायचा आणि दुसऱ्याशी रुसून बसायचं, तर अशा संवाद होणार नाही आणि भारतीय राहणार नाही. म्हणून मी या गोष्टीकडे पाहतोय. तिथं गर्दी असते, तिथं माणसं असतात, ती गावगाड्यावरचीच माणसं असतात, कॅमेरा असतो, अनेक लोकांपर्यंत ते पोहोचतं. त्या माध्यमातून टीका होतात, त्या माध्यमातून समीक्षा होते, चर्चा होते. न बोलणारी माणसं बोलू लागतात.
आणि हे जर घडत असेल तर जायला हरकत काय? कवितेनं राजकारणात का जाऊ नये, साहित्यानं राजकारणात का जाऊ नये? इथं तर आम्ही बघतोय की साहित्य संमेलनाला राजकीय नेता नको. का नको? आणि किंवा राजकारणात साही कवी नको, असं का नको? राजकारण्यांनी कुणाचीच वाट अडवलेली नाही, पण आम्ही वाट अडवलेली आहे साहित्यिकांनी, कवींनी. आता जी हे काय कवी संमेलन होतात महाराष्ट्रात शासनाच्या दरबारी किंवा विद्रोही वेगवेगळ्या चुली आहेत, कवींची कविता ऐकायला कवीच असतात. त्या कवीनं ज्यासाठी कविता लिहिल्या ती जर पोचवायसाठी तिथं ती माणूसच नसेल तर मग त्याच्या त्या कविता लिहिण्याला अर्थ काय? आणि ही कविता पोहोचवण्यासाठी तर त्याला एखादं स्टेज पाहिजे असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मला याचं उत्तर मिळालं. मला त्या राजकारणाच्या जवळ गेल्यावर आज अनेक प्रश्नांची उत्तर मला मिळालेली आहे. मला शहाणपणाचा सांगावा आता खुणावतोय की संवाद झाला पाहिजे, संवेदनशीलता आलेली. राजकारण वाईट आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, आणि हे आमच्या जगण्याशी संबंधित आहे. म्हणून तिथून सुद्धा या विचारांचा जागर झाला पाहिजे. थोडक्यात काय सांगेन की बाटली कुणाची असो, औषध माझंच असेल. आमचा कांबळे ही तुमची कविता खूप पूर्वीपासून प्रसिद्ध आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेच्या मंचावर प्रवेश केला त्यावेळेस त्या ज्या कविता आहेत त्या कवितेसाठी संजय राऊत यांना जोडून तुम्ही ती कविता सादर केली. हो, तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? हा जो कांबळे आहे हा काळानुसार बदलत आलेला कांबळे आहे. त्यामुळे कविता सुद्धा ही बदलत जाणार. मी लिहिलेली त्यात बदल करण्याचा हक्क मला आहे. आज शिवसेनेमध्ये काय हा कांबळे नाही का? हा कांबळे आहे ना. मग हा कांबळे स्वाभिमानी, हा कांबळे विचारांशी निष्ठा ठेवणारा कांबळे. संजय राऊतांमध्ये सुद्धा हा कांबळे दिसला, जो कोणाला घाबरला नाही, जो कोणाला हे गेला नाही. मग इडीन तुडवला पण कणला पण रडला नाही. ते असा भगवा घेत बाहेर आला. भगवा म्हणजे हा काय काय हिंदुत्वाचा भगवा आहे का? त्या पक्षाचा भगवा आहे, शिवसैनिकाचा भगवा आहे. भगवा आता भगवा म्हणले की सुद्धा निळा पिवळावाली चिडतात. हे भगवा म्हणजे रंगांवरती कविता लिहायची आणि आम्हीच रंगांवर चिडायचं. हा भगवा बुद्धाचा आहे, हा भगवा वारकऱ्यांचा आहे. हा भगवा घेऊन आला बाहेर, त्यात एक कडवं ऍड केलं आणि त्यामुळं शिवसैनिकांना जोश आला. फक्त त्यांना नाही आला, बऱ्याच भारतीयांना ती पोहोचलं, त्यांना भावलं. आणि त्याच्यामुळं गावगाड्यावरती त्याचा परिणाम असा झालाय साहेब की चौकात जे कार्यकर्ते आहे, मग ते शिवसेनेचे असोत, भीमसेनेचे असोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे असोत, त्या भाषणामुळं मला फोन येत आहे. आज सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन संवाद करून चहा पित आहेत आणि चहा पेत पेत ते माझ्याशी बोलणं पाहत आहे. म्हणजे शिवसैनिकाला भीमसैनिक आपला वाटायला लागला, भीमसैनिकाला शिवसैनिक आपला वाटायला लागला. ह्या दोघांमधली जी 4-5 वर्षात वाढलेली दरी, ती जर एका कवितेनं संपत असेल तर ती माझ्या कवितेचं यश आहे. आणि या यशासाठी, या बदलासाठी, या संवादासाठी त्या कवितेत अजून काही बदल करता आले तर मी ते नक्की करीन. ऐन वेळेत सुचल्यावर मी करीन. ती कविता माझी आहे, माझा हक्क आहे त्यावर. त्यामुळे कवितेत बदल केला म्हणून माझ्यावर टीका होत असेल तर ती डबक्यात आहे. पुढचा प्रश्न असा साहेब, एक कवी किंवा एक लेखक किंवा विचारवंत म्हणून आजच्या महाराष्ट्रात पुरोगामी आणि हिंदुत्ववादी विचार यांच्यात संवादाचं जागा उरलेली आहे का अजून? काय वाटतं तुम्हाला? जागा उरलेली आहे. मोठभरच लोक आहेत जे याचा हट्ट करतायत. अनेकांना ही कट्टरता नको आहे.
या देशात 2 देश आहेत जो रात्रीचं खाल्लेलं वाढलेलं वजन आणि वाढलेली चरबी कमी करायला सकाळी बाहेर पडतोय मॉर्निंग वॉक साठी. हा एक देश आहे जो इंडिया आहे, ज्याचं पोट भरलंय. आणि एक दुसरा देश आहे ज्याचं पोट अजून भरलेलं नाही, म्हणजे तो कंत्राटी आहे. तो भाकरीच्या संघर्षासाठी बाहेर पडलेला आहे. दोघं एकाच वेळी रस्त्यावर येत आहे. इंडिया आणि भारत आहे. पोट भरलेल्या इंडियाला धर्माची गरज आहे, पण याला भाकरीची गरज आहे. याला कट्टरता नको आहे. आणि हा देश मोठा आहे, हा भारत आहे. भाकरीची गरज असणार, भाकरीची गरज असणारा, नोकरीची गरज असणारा, सुरक्षितेची गरज असणारा, पर्यावरणाची गरज असणारा, परिवर्तनाची गरज असणारा, विज्ञानाची गरज असणारा, जगावरती राज्य करू पाहणारा विचार असणारी गरज असणारा हा भारत एक आहे ना. ज्याला ही नको आहे, आवडत नाही, सर्वसामान्य माणसाला हे आजचं राजकारण आवडत नाही, त्यालाही नको आहे. मंदिरात आरती करा, मशिदीत नमाज पडा, विहारात वंदना म्हणा, चर्चमध्ये प्रार्थना करा, पण ती तुमच्या देवाशी कनेक्टेड असली पाहिजे, तुमच्या श्रद्धेशी कनेक्टेड असली. ती जर एकमेकांना चिडवण्यासाठी करायला लागला तर मग भारतीयाचा खून होईल. आणि या भावनेतूनच मी ही भूमिका आता भारतीय फर्स्ट बाकी सगळं लास्ट अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे. जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालवायची, यातनं आता माघार नाही. जे होईल ते होईल, पुढे बघू. यासाठी मला कुणीही बोलावलं तरी मी जाईन, फक्त सत्तेत असणारा पक्ष सोडून. उद्या हे सगळे सत्तेत गेले, ते बाहेर आले तर मी त्यांच्यासोबत. पण मी काय कुठं एका ठिकाणी रमणार माणूस नाही. मी कवी आहे, मी कवी म्हणूनच राहीन. भारतीय म्हणून जगायला मजा येते. साहित्य आणि राजकारण यांच्यातील नातं जे आहे ते तुम्ही कसं बघता? साहित्य आणि राजकारण याकडे बघताना मला पहिलं नाव आठवतं ते या देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी. हे कवी आहेत. अटल बिहारी वाजपेयी हे कवी आहेत. एक कवी या देशाचा प्रधानमंत्री झालेला आहे, म्हणजे राजकारणात कविता आहे. देशाच्या राजकारणात कविता आहे, साहित्य आहे. हे नंतर कट्टरता वाढत गेलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आहे, आमचे गोपीनाथ मुंडे साहेब आहे, विलासराव देशमुख साहेब आहे, आर पाटील, ही साहित्य वाचणारी माणसं आहेत. म्हणजे भाजपचे अनेक कार्यकर्ते, सुषमा स्वराज, हरड्या वक्त्या, त्या सुद्धा चांगलं. आमच्या बंगालच्या आत्ताच्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा कवयित्री आहेत. त्यांचे काव्यसंग्रह आहे. राजकारणात कविता आहे ना. पण हे कसं झालं, आमचा संवाद थांबलाय आणि हा संवाद थांबल्यामुळे अडचणी येतात. आणि साहित्यिकाला, कवीला जे लिहायचं आहे तो ते लिहितो, त्या राजकारण्यांच्या कानापर्यंत ते पोहोचत नाही, कारण ते तिथंच थांबत. कवीची कविता कवीच ऐकतो, कवीच वाचतो, आणि तिथंच कविता ही झऱ्यासारखी असली पाहिजे, ती वाहत राहिली पाहिजे. जागा मिळेल तिथं गेली पाहिजे, तिथं तिनं पेरणी केली पाहिजे, या मताचा मी. आणि मला नाही वाटत की संवादाची भाषा घेऊन, भारतीय मन घेऊन मी जर बाहेर पडलो तर माझ्या आडवं कुणी येणार नाही. कारण कट्टर प्रतिगाम्यांच्या मनात सुद्धा पहिला भारतीयच आहे, आणि कट्टर पुरोगामींच्या मनात सुद्धा पहिला भारतीयच आहे. दोघांची गरज आहे, फक्त त्यातली कट्टरता काढणं आज काळाची गरज आहे. मी तर म्हणेल सगळं पाहिजे, हिरवं पाहिजे, निळं पाहिजे, भगवं पाहिजे, पांढरं पाहिजे, सगळं पाहिजे. सगळ्या रंगांचा खेळ पाहिजे, सगळ्या संघटना पाहिजे,
दंगा पाहिजे, मोर्चे पाहिजेत, आंदोलन पाहिजेत, हे सगळं चालू असताना माणूस मेला नाही पाहिजे याची जाणीव पाहिजे. कोणाचा एकमेकाचा विचार संपवायला आक्रमक होऊ नका. या देशात संविधान पहिलं, हा देश पहिला, आणि मग बाकीचा नंतर काय तो खेळ. बाकी ही तुम्ही विकृती आणि विष म्हणून जर पेरणी करत असाल तर हे इथं पेरलं जाणार नाही, आणि इथं तर आम्ही तर उगवूच देणार नाही. शेवटचा प्रश्न साहेब, एक कवी, एक लेखक, एक विचारवंत म्हणून भविष्यात तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश कराल का? त्याचं उत्तर काय आता मी देऊ शकत नाही. येणारी परिस्थिती बघू कशी आहे काय आहे, पण कवी म्हणून जगायला आवडेल एवढं मात्र निश्चित. आणि जर त्या कवितेसाठी ती जर वेळ आली, सर्वसामान्य माणसांमधला भारतीय जिवंत राहण्यासाठी जर पद मिळालं किंवा तिथं जाण्याची संधी मिळाली, तर ती भारतीय राहण्यासाठीच आणि हा विचार रुजवण्यासाठीच जर ते पद उपयोगी असेल तर ते पद निश्चितपणानं घेईल. पण तिथं जाऊन जर पक्षाचा एक ठराविक अजेंडा राबवायची वेळ येत असेल तर ते पद आम्हाला नको. आम्ही कवी म्हणून ठीक आहोत आणि आमच्या मस्तीत भारतीय म्हणून आनंदात आहोत. साहेब, आपलं मनापासून आभार. आपण आम्हाला आपला अमूल्य वेळ दिलात. मनापासून धन्यवाद. धन्यवाद.